पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी या मैदानावरती सहर्ष स्वागत करतो. हे भव्य दिव्य मैदान आणि प्रेक्षक वर्ग देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत रात्रीचे 12 वाजले आहेत, 11:30 वाजले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. तसेच आमचे सहमित्र पोकळे साहेब इथे देखील आमच्या बाजूला बसले आहेत. या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा या मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. महाकाल सेनेच्या वतीने ही आयोजित स्पर्धा नगरसेवक चषक 2026 वर्ष पहिलं जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश ज्योताखाली खेळलेले हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक वर्ग देखील त्या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या पडद्यामागे जे काही आमचा ओम सिंग मित्र आहे त्याचं देखील फार मोठं योगदान आहे. त्याने पडद्यामागे खूप काही सहकार्य केलं आणि त्याच्या सहकार्यातूनच हा आपल्याला एक चांगला स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील जो संघ विजेती होईल, या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यात धडक मारेल. स्पून स्पाइस संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो रोनित आणि सिद्धू. स्ट्राईक वरती असेल तो रोनित, नॉन स्ट्राईक वरती असेल तो सिद्धू. डगआउटचे जे समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी कृपया साईडला राहायचंय. डगआउटच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये. सामन्याला सुरुवात होते. अनमोल पहिलं षटक घेऊन येईल. सामना करेल तर रोनित. सामन्याला सुरुवात होते. उपांत्य सामना या आजच्या स्पर्धेतला हा उपांत्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करेल अनमोल. सामना करेल तो रोनित. इथे मात्र पहिला चेंडू आकुटापाचा चेंडू होता. बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र पुन्हा एकदा अनमोल गोलंदाजी मार्कवरती येत असताना सामना करेल तो रोनित. इथे मात्र दुसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात पैलावत पंच इशारा करतात. या अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या झाली ती 1. पहिला चेंडू निर्धावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इथे मात्र उलट्या हाताने खेळलेला फटका. चेंडू सरळ जात होतो पॉईंटच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. चांगली समाधानकारक सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत दोन्ही संघाची, कारण अनमोल आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. तर स्पून स्पाइस संघाची धावसंख्या देखील झाली आहे ती 2. आता मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय तो पॉईंट क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या 1 धाव पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 3 धावांवरती. अतिशय संत गतीने चाललेली सुरुवात म्हणता येईल ती स्पून स्पाइस संघाची, कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 3. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा अनमोल चौथा चेंडू घेऊन जाईल. सामना करेल तो रोनित. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा होतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. काहीसा दिशा भरकटली जाते ती अनमोलची. इथे मात्र पुन्हा एकदा काहीसा फुल टॉस चेंडू होता. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. आता मात्र काहीसा धावगतीवरती अंकुश लावतोय तो अनमोल, कारण 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावफलकावरती धाव लागते त्या 5. आता मात्र पुन्हा एकदा 5वा चेंडू. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषे बाहेर दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवरती. जबरदस्त सुरुवात. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार मात्र 5व्या चेंडूवरती येतोय. शेवटचा चेंडू. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावरती आदळतो. इथे धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु एक चोरटी धाव सहजरित्या पूर्ण पुरते. चांगला ताळमेळ देखील या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. परिणामी 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 10 धावा.
म्हणजे प्रत्येक प्रति षटकामागे आपल्या 10 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभे ठेवते स्पून स्पाइस संघ ते आपल्याला पाहायचं आहे, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज अजून खेळपट्टीवरती सज्ज आहेत, रोनित आणि सिद्धू. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावांचं लक्ष उभे ठेवतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता मात्र नवीन गोलंदाज रजत गोलंदाजी मार्कवरती येतोय. रायटम राऊंडचा मारा करेल आणि प्रथमच सामना करेल तो सिद्धू. सिद्धू आपल्या वैयक्तिक 6 धावावरती खेळतोय, तर रोनित आपल्या वैयक्तिक 2 धावावरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 10. महाकाल सेना आयोजित नगरसेवक चषक 2026 उपांत्य फेरी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित. आता मात्र पुन्हा एकदा रजतचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू सरळ जातो तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो, चेंडूवरती नियंत्रण मिळवतो. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 11. आता मात्र रोनित आपल्या वैयक्तिक 2 धावावरती खेळताना इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती रजतची कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. रजत धावगतीवरती काहीसा अंकुश मिळवला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत रजतने केवळ 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा रजत तिसरा चेंडू. इथे मात्र काहीसा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सरळ जातो तो फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय. या दरम्यान 1 धाव मात्र रोनित सहजरित्या पूर्ण करतोय. चांगली सुरुवात आतापर्यंत मिळाली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु एक चांगली गोलंदाज देखील आपल्याला रजतची पाहायला मिळते. रजत केवळ 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू सरळ जातो तो क्षेत्ररक्षक हातामध्ये. 1 धाव का रोखू शकत नाहीये. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती. शेवटचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र पुन्हा डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात फैलावती इशारा करतात. हा अतिरिक्त धाव आहे, अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. इथे मात्र पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 15 धावा. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 7.50 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल रजतची, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर काहीसा दबाव होता तो गोलंदाजीवरती, परंतु एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना रजतने धावगतीवरती अंकुश मिळवला आणि अद्याप 2 षटकामध्ये 15 धावावरती रोखला आहे ते स्पून स्पाइस संघाला. बॅटिंग पॉवर प्ले बघूया. या बॅटिंग पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलतो रोनित, कारण रोनित सलामीचा फलंदाज आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय, तर सिद्धू आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळताना आकाशचं वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक सामना करेल तर रोनित. संघाची धावसंख्या झाली ती 15. रायटम राऊंडचा मारा करताना इथे मात्र जोरदार फटका, परंतु चेंडू सरळ जातो तो मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद होतोय. पहिलाच धक्का बसतोय आणि फार मोठा धक्का म्हणता येईल, कारण धडाकेबाज फलंदाज रोनित मात्र तंबूमध्ये परततोय. काहीसा धावगतीवरती अंकुश लागला होता, परंतु एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न रोनितचा फसतोय आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर जातोय आणि स्पून स्पाइस संघाला पहिला धक्का बसतोय. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. चांगली गोलंदाजी, बॅटिंग पॉवर प्ले होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न मात्र फसतोय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. जिग्नेश उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल तो आकाशचा. दुसरा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार. दोन्ही क्षेत्ररक्षक बग्याची भूमिका घेत आहेत आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. जबरदस्त कडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेशच्या फळीमधून निघालेला हा पहिलाच चौकार, पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चौकार मारून आपला हा इरादा स्पष्ट करतोय आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय तो कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून.
मिड ऑफ द क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभे ठेवतात स्पून स्पाइस संघ ते आपल्याला पाहायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळते, कारण एक आक्रमक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण एक धाव वाचवण्याचा प्रयत्न असेल, चौकार वाचवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र पुन्हा एकदा आकाश चौथा चेंडू सामना करेल तो जिग्नेश. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची काटा घेऊन चेंडू सरळ जात होतो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव जिग्नेश सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवरती येतोय. काहीसा दबाव देखील असेल तो आकाशवरती. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा फुल टॉस चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट बॉटम एज लागते. चेंडू सरळ जातोय तो कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि एक धाव मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. शेवटचा चेंडू पंचांचा इशारा होतोय. इथे मात्र उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ जात होतो थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय. एक धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 23 धावा. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आकाशची. धावगतीवरती काहीशी संत गतीने चाललेली आपल्या धावगतीवरती अंकुश मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, शेवटचं षटक शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा उभारण्याचा प्रयत्न नक्की असेल तो स्पून स्पाइस संघाचा, कारण एक चांगला समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल, कारण उपांत्य फेरीतला हा सामना आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत आपल्याला दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एवढा नक्की प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाकाल सेना आयोजित नगरसेवक चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सरळ जातो तो मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. मॅडीचा पहिला चेंडू, अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया मॅडी कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण आता मात्र नक्कीच दबाव असेल तो मॅडीवरती, कारण इथे मात्र चौकार रोखण्याची आवश्यकता असेल ती साईराज 11 संघाला. इथे मात्र चांगला चेंडू, इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि दुसरा धक्का बसतोय तो स्पून स्पाइस संघाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी बजावतोय आणि दुसरा धक्का बसतोय तो स्पून स्पाइस संघाला. जबरदस्त गोलंदाजी मॅडीची. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं म्हणजे एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावगती मात्र संत आहे, धावगतीवरती अंकुश लागला आहे. धावसंख्या झाली ती 24. संतोष नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. बघूया येणाऱ्या 4 चेंडूमध्ये संतोष आणि सिद्धू कशा प्रकारे फलंदाजी करतात. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र सरळ पायावरती जाऊन आदळतोय. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव, पंचांचा इशारा होतोय. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 झाली धावसंख्या. इथे मात्र पुन्हा एकदा मॅडी, चांगलाच फटका, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण देखील सीमारेषेवरती पाहायला मिळते, परंतु खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता आणि संतोष मात्र बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय तो स्पून स्पाइस संघाला. खूपच चांगली गोलंदाजी मॅडीची. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करतोय मॅडी. कुठेतरी बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय स्पून स्पाइस संघाच्या या फलंदाजांना. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाही मॅडी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 26. नक्कीच 30 ते 32 धावा करण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता स्पून स्पाइस संघाचा. बघूया अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आता मात्र नवीन फलंदाज सिद्धू कशा प्रकारे फलंदाजी करतो. सिद्धू आपल्या वैयक्तिक 12 धावावरती खेळतोय. शशांक नॉन स्ट्राईकवरती शशांक पालंडे. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ जातो तो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू घेऊन येतोय आणि इथे मात्र शशांक मात्र बाद होतोय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु शशांकला मात्र तंबूमध्ये परतावं लागतंय आणि चौथा धक्का बसतोय तो स्पून स्पाइस लेजंड संघाला. वंडर बॉईज संघ
काहीसा संकटात आपल्याला सापडलेला पाहायला मिळतोय, कारण धावफलकावरती केवळ 27 धावा लागल्यात अजून. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती सिद्धू कशा प्रकारे फलंदाजी करतो तो पाहायचं, कारण शेवटच्या चेंडूवरती जर चौकार लागला इथे मात्र अकू टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते 28. विजयासाठी 29 धावांचं लक्ष आहे ते साईराज 11 संघासमोर. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल साईराज 11 संघाला. कुठेतरी बांधून ठेवलं म्हणता येईल स्पून स्पाइस संघाला, जखडून ठेवलं आणि विजयासाठी केवळ 29 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटकामागे 7.25 धावांची सरासरी आवश्यक असेल विजयासाठी साईराज 11 संघाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत महाकाल सेना यांच्या वतीनं यांच्या पुरस्कृत एक दमदार आणि एक दर्जेदार स्पर्धा, अर्थातच नगरसेवक चषक 2026 स्पून अँड स्पाइस लेजंड्स वंडर बॉईज आणि दुसऱ्या बाजूने साईराज 11 या संघाच्या दरम्यान ही सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहेत. आणि जबरदस्त मॅच. यातील विजय संघ तो अंतिम मॅचसाठी सेंट्रल पार्क या संघाच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जेही श्रोतेगण आम्हाला ऐकतायत त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. तिथे ओपनिंग पॅरेसमधील आघाडीचे 2 बॅटर रजत आणि केदार, सलामीची ब्रँडेड A1 जोडी, विजयाचे होलसेल कॉन्ट्रॅक्टदार मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. रोमांचक मॅच, रंगतदार मुकाबला मैदान के अंदर जारी है. रोहित बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने रजत, केदार. ओपनिंग पॅरेसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या 2 बॅटरच्या माध्यमातून काय खेळ तो इथे आकारला जाईल. सध्याच्या घडीला पाहू शकतात की केदार टार्गेट तर सोपा आहे. 24 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये 29 धावेची गरज आहे. 24 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 29 रन नीड टू विन. आणि चांगली मॅच, रंगतदार मॅच इथे बघायला मिळणार. रोहित पहिला बॉल, गेम ऑन. पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल डीपमध्ये वेगाने चालला आहे आणि डीपमध्ये जात असताना तिथे फाईन लेगचे खेळाडू पुढे आले, पुढे सरसावले आणि त्याच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं आहे. एक सिंगल धाव फलकावरती आणि डावाची सुरुवात करणं मुख्य भूमिका आहे आणि त्याचमुळे केदारने एक सिंगल धाव फलकावरती जॉईन केली आहे. केदार आणि रजत या 2 खेळाडूंमधील पार्टनरशिप इथे डेफिनेटली बिल्ड केली जाईल. तालमेल चांगला आहे या 2 खेळाडूंमध्ये आणि इथपर्यंत प्रवास राहिला आहे. आता इकडे गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली, परंतु धावा डिपेंड करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हा बॉल चांगला आहे. रोहितचा हा धमाकेदार बॉल आपण बघू शकतात. पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच रोमांचक मूडमध्ये आपल्याला बघायला मिळते. तिथे रोहित मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि रजत आणि
केदारचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस दिशा दिली आहे, गॅपमधून बॉल काढायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल निघून चालला होता आणि त्यानंतर एक सिंगल धाव. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, वक्त को हालात को मरहम बनाना सीख ले, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच को बनाना सीख ले. आणि मॅच बनवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल रोहित या खेळाडूला. हा ही बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप टाकला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल. इट्स व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा फलकावरती 3 आकडावरती अल्टीपल्टी गॅपमधून बॉल काढायचा होता, बॉल डीपमध्ये चालला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या देखील 4 या अंकांवरती आपण बघू शकतात जोडण्याचं काम इथे केले गेले. रोहित आलेत बॉलिंग मार्कवरती, दुसऱ्या बाजूने केदार. क्रॅकिंग स्ट्रोक ही ओळख आहे. हा बॉल पुन्हा सोडून दिला आहे आणि पुन्हा पंच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. व्हाईट बॉल आला आहे. डावाची सुरुवात रोहितने खूप चांगल्या पद्धतीने केली होती, तिथे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. दरम्यान जबरदस्त असतो क्रॅकिंग बॉल, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जबरदस्त फटका इथे बघायला मिळतो आणि त्याचमुळे 4 धावा फलकावरती ऍड होतात. लेरेस्टर टेरकार नौका पार नाही होती, कोशिश करणं आलो की हार नाही होती, प्रयत्न करावे लागतील. 1 to go अंतिम बॉल. पुन्हा एकदा गॅपमधून बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4. लाजबाब मॅच. इथे जर पाहिलं तर 13 धावा एक्झिक्यूट केल्यात. आता इकडे 18 चेंडू आणि त्यामध्ये 16 धावेची गरज आहे. मॅच बनवण्यासाठी कृष्णा या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जबरदस्त खेळ आकारावा लागेल. इथे चांगल्या पद्धतीची कामगिरी डेफिनेटली करावी लागेल. जिंदगी जीना असा नाही होता, बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता, जब तक ना पडे तोड के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवतो, मात्र चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत ही आपल्यामध्ये ठेवतोय. बॅटिंग पॉवर प्ले आलाय आणि इथे मॅच बनवावी लागेल, कारण यातील विजय संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळणार आहे. चांगली मॅच बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहत आहेत आणि आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये जयवंत जी पोकले सर आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मित्र देखील आहेत आणि मॅचचा आस्वाद घेत आहेत. जबरदस्त मॅच सर आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा एक्झिक्यूट केल्या आणि आता इकडे 16 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 18 चेंडूचा खेळ आणि कृष्णा हा खेळाडू देखील चांगला आहे, त्याच्याकडे देखील पोटेन्शियल आहे, खूप चांगली गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती केदारच्या विपक्षामध्ये रजतच्या विपक्षामध्ये आहे. आय थिंक सुरुवात व्हाईटने केली आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती ॲड होती. 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. प्रयत्न करावे लागतील. इथे साईराज 11 संघाच्या माध्यमातून चांगला खेळ सातत्याने केला जातोय. तोच रजत पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता, बॉलला स्टॉप केलंय. डॉट बॉल इथे आपण बघू शकतात आणि एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 12.00चा ॲव्हरेज सध्याच्या घडीला इथे मेंटेन केला जातो आणि त्यानंतर 5.29च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला धावा बनवायच्या आहेत. हीच सरासरी मेंटेन केली तर तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होऊ शकते. बॉल डीपमध्ये वेगाने चालला होता आणि तिथे खेळाडू आहेत तैनात. चांगली मॅच इथे आपण बघू शकतात आणि रजत या खेळाडूचा खेळ देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. परंतु केदारने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. त्याने 4 चेंडू फेस करत असताना 9 धावा वैयक्तिक बनवल्यात आणि टी व्ही स्क्रीनमध्ये केदारला आपण पाहू शकतात, तो आपल्याला बघायला मिळतोय. नगरसेवक चषक 2026 आणि तो आपण पाहत आहेत. 2 कॅमेरामध्ये एका बाजूने गोलंदाज दुसऱ्या बाजूने बॅटर आपल्याला बघायला मिळतोय टी व्ही स्क्रीनवरती. चांगली स्पर्धा आहे. 4 छान लागले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, पंचाचा काय सिग्नल येतोय याची प्रतीक्षा आहे आम्हाला आणि एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाले आहे आणि एका धावेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या देखील फलकावरती आता इकडे वाढतीये.
3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती 16 आकडावरती आहे. आता 13 धावेची गरज राहिली आहे. कृष्णा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सध्याच्या घडीला जबरदस्त कामगिरी या गोलंदाजाने केली आहे आणि हाच गोलंदाज इथे विकेट आणि डॉट बॉल हे वेपन यूज करावा लागेल. पुन्हा बॉल गॅप मधून गेलाय. रजतचा हा तडाखा बुम चौकार. रजत आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ या खेळाडूचा पहिला मिळत होता आणि बॉलच्या मेरिटनुसार खेळतो. हे मुख्य क्रिकेट आहे आणि त्याचमुळे त्याला प्रत्येक बॉलवरती यश येते. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यावेळेस वेट केलं आणि वेट परिपूर्ण ट्रान्सफर देखील केलंय. बॉल डीपमध्ये चालला होता. बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू आहेत. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेंगी. आणि इथनं पाहू शकतात की तो कारनामा करावा लागेल. धावा डिपेंड करायचे असेल तर विकेट हे एकमेव अस्त्र आहे. या ब्रह्मास्त्राचा यूज इथे करावा लागेल. विकेट आणि डॉट बॉल वन ऑफ द बेस्ट वेपन इथे त्याचा यूज करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळत आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाल्याने पंच देखील सांगतायत हे प्रभू हरी कृष्ण जगन्नाथम हे क्या हुआ. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे पलकावरती कंप्लीट झाली आहे आणि पहा पंचांची ही रिॲक्शन आपल्याला तिथे पाहायला मिळते. तिकडे गोलंदाज कृष्णा अगदी केविलवाणी नजरेने पंचाकडे बघत होता की इथे विकेट द्या, परंतु पंच देखील सांगतायत की सेफली आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे आणि त्याचमुळे एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा फलकावरती जोडल्यात. आता 7 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 7,500 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेलेत ऑनलाईनच्या माध्यमातून, यूट्यूबच्या वाहिनीवरती, पाटी नेटवर्कच्या माध्यमातून आणि 1,23,000 सबस्क्राईब देखील या स्पर्धेमध्ये इथे पूर्ण देखील झालेत आणि चांगलं कार्य करताल तर तुम्हाला त्याचं फळ डेफिनेटली मिळणार आहे आणि मेहनत आहे. यावेळेस 6 लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल सीमा पार, परंतु इथे सिक्सर आलाय आणि त्याच्यानंतर विकेट देखील आली आहे खेळाडू बाद. सात 7,000 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेला यूट्यूबच्या वाहिनीवरती बघतात आणि ही मोठी उपलब्धी आहे. कारण पाहू शकतात की सर्कल बॉक्स क्रिकेट आपल्याला बघायला मिळते आणि 3 कॅमेरामध्ये ही स्पर्धा इथे कव्हर केली जाते आहे. पहिलाच बॉल त्याच्यावरती विकेट आली. मॅच इथे मुवमेंट प्राप्त करेल का, कमबॅक इथनं गोलंदाजच्या माध्यमातून केला जाईल का. 11 चेंडू 7 धावेची गरज. तुम्ही धावसंख्या फलकावरती कमी आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हाईट बॉल टाकले तर मॅच हातातून जाऊ शकते, कारण एखादा चौकारला तर मॅच क्लोज. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चाललाय. बॉलला स्टॉप केलंय. तिकडे जुने खेळाडू आहेत आणि पाहू शकतात की बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव. रजत 6 चेंडू फेस करत असताना 8 धावा त्याने मिळवून दिल्यात. दुसऱ्या बाजूने अंकित आहेत आणि संतोष, या 3 खेळाडूमधील हा खेळ आपल्याला बघायला मिळतोय जो टी व्ही स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रजत ज्याने खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय. चला मॅच ऑन करायची आहे. रोहित जो विकेटच्या मागे आहे आणि पाहू शकतात फील्ड सजावट करतोय, जो एक मुख्य खेळाडू आहे संघाचा. यावेळेस तिथे दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल सीमा रेषा पार, चौकार. चला इकडे स्कोर इज लेवलला आता 1 धावेची गरज राहिली आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळण्यासाठी कुठला संघ दाखवणार या 1 धावेने तो आपल्याला मिळणार आहे. साईराज 11 कीज, पुणे अँड स्पाइस लेजंड वंडर बॉईज संघ असणार. कलात्मक क्लासिक रजतचा हा तडाखा आणि हे सेलिब्रेशन पहा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4